छोट्या गावात सुहानी नावाची गोड आणि जिज्ञासू मुलगी राहत होती. ती सतत आईला विचारायची, आई, तू एवढी कशी काम करतेस आणि थकत तर नाहीस? आई स्मित हास्याने म्हणायची, प्रेम आलं की थकवा पळून जातो. सुहानी रोज शाळेत जायची. तिची आई माया घरी लोकांचे कपडे शिवायची. आईला कमी झोप, जास्त काम आणि थकवा होता, पण तिच्या चेहऱ्यावर नेहमीच शांत हसू असायचं. एके दिवशी शाळेत मातृदिन कार्ड स्पर्धा होती. सर्व मुलांनी सुंदर रंग, स्टिकर्स आणि रिबन्स वापरून कार्ड बनवले. सुहानीकडे काहीच खास सामग्री नव्हती, ना रंग ना सजावट, फक्त एक साधा कागद. शिक्षकांनी घोषणा केली, उत्तम कार्डला प्रथम पारितोषिक दिलं जाईल. मुलं विजेतेपदासाठी स्पर्धा करत होती. सुहानी शांतपणे कागदावर काहीतरी लिहित होती. तिने ना रंग लावला ना चित्र काढलं, फक्त मोजके शब्द लिहिले. आई, तू मला स्वतःपेक्षा जास्त जपतेस, धन्यवाद. पारितोषिक जाहीर झाले. पहिलं बक्षीस सुहानीला मिळालं. मुलांना आश्चर्य वाटलं, साध्या कागदाला पुरस्कार का? शिक्षिका हसल्या आणि म्हणाल्या, इथे रंग नाहीत, पण प्रेमाची भाषा आहे. आईसाठी प्रेमच सर्वात सुंदर भेट असते. त्या रात्री सुहानीने ते कार्ड आईच्या हातात दिले. मायाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. ती मुलीला मिठी मारून म्हणाली, सगळ्या भेटींपेक्षा तू माझी सर्वात मोठी जपणूक आहेस सुहानी. त्या दिवशी सुहानीला उमगलं, आईचं प्रेम दिसत नाही, पण जीवनभर साथ देतं. कथेचा बोध. आईचे प्रेम मौल्यवान असते. ते शब्दांनी नाही तर भावनांनी जाणवतं. आईसाठी सर्वात मोठं गिफ्ट म्हणजे कृतज्ञता, आदर आणि प्रेम. तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.